सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स युअर फर्स्ट प्रोजेक्ट ऑफ द इयर मसाज बॉल. आता तुम्ही हा कसा विकाल याच्यावर तुम्ही इंडिव्हिज्युअली प्रोजेक्ट तयार करायचे. माझे पैसे नाही दिले ना तर आपण लय सिरियस होतो, कळलं ना. फक्त 48 तास. सोन्याची चेन. धवल काय विचार करतोयस? हे चूक आहे. हे, असू दे. ही चेन माझी बेचैनी दूर करू शकेल. चेन गळ्यातच होती ग माझ्या. कशी हरवली चेन? तेच कळत नाहीये मला कशी हरवली. पण कुठे पडलं हे तरी आठवतंय का? अगं इथेच असेल ना. एक्सक्यूज मी, तू काय शोधतेय काय? हो रे, माझी सोन्याची चेनच सापडत नाहीये. ही तर नाही. अरे हो, मिस्टर फ्रॉड, धवल मिटबावकर माझे 50,000 परत कधी देणार? लाईफ आहे खूपच व्यस्त. तुम्ही झालाय का त्याला त्रस्त? हेच तर मी म्हणत होते, मध्ये मध्ये नाही बोलायचं. ऐकून घ्या आधी. लाईफ आहे खूपच व्यस्त. तुम्ही झालाय का त्याला त्रस्त? यावर उपाय एकच मस्त, जो आहे सुंदर आणि स्वस्त. मग दुखू दे तुझी पाठ आणि होऊ दे पोटात दस्त. वापरून बघा मसाज बॉल, पळून जाईल दुखणं फास्ट. करेल जो याकडे दुर्लक्ष, त्याचं लाईफ होईल वेस्ट. म्हातारपण येईल लगेच, लागेल त्याला माझी दृष्ट. अरे मग कसली बघताय वाट? करा एक कॉल, मिळेल तुम्हाला लगेच. मसाज बॉल, मसाज बॉल, मसाज बॉल. बोल, कशी वाटली कविता? ही कविता आहे. ए, काय? अगं म्हणजे ही खरी कविता आहे असं म्हणायचंय तिला. ए, म्हणजे जमली ना मला कविता? म्हणजे एकदम भारी जमले. रिकाम्या डोक्याला कष्ट, म्हणे मसाज बॉल बेस्ट. नक्की जमली ना मला कविता? हाय. ए हाय, सॉरी जरा एक मिनिट. प्रोजेक्ट ठेवलाय बॅकअपला, तेवढं झालं की आपण लगेच जाऊया. कुठे? कुठे म्हणजे तुझ्या रूमवर जायचं ना कपड्यांचे ऑप्शन्स बघायला. ओ ते सायली, एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. काय ग, काय झालं? बरे ऑप्शन्स नाही सापडत आहेत का काही? मला तेच विचारायचं होतं की तुझ्याकडे मी सोडून दुसरं ऑप्शन नाही आहे का मॉडेल म्हणून? म्हणजे म्हणजे मी तुझ्या फिल्म मध्ये काम नाही करू शकत. काय? का म्हणजे काय झालंय जुई? अगं याआधी कधी मी कॅमेरा फेस नाही केला. मला नाही वाटत मला हे सगळं काही जमेल. अगं एवढंच ना, तू नको टेन्शन घेऊ, सोपं असतं ग. तुला फार काही करायचं नाहीये. त्या मसाज बॉल विषयी फक्त कॉन्फिडेंटली माहिती द्यायची. मी सांगितलं ना सकाळी तुला.
आणि एका जागी उभं राहूनच द्यायची आहे. आणि मेन म्हणजे मी असणार आहे सतत तुझ्या बरोबर. तेच तर नकोय ना. आय मीन मला भीती वाटते ग. म्हणजे याआधी कधी असं केलं नाही ना. रिअली सॉरी. तू दुसऱ्या कोणाला तरी बघ ना. अगं पण मी असं आयत्या वेळेला आता दुसऱ्या मॉडेलला कसं उभं करणार. कोणालाही शोध ना. पण मी नाही करू शकत. सॉरी. बाय. अगं पण जुही ऐक ना. आपण काय झालं तुझं काही नाही ते लॅपटॉप हवा होता ना. सॉरी. एक्सक्यूज मी. सॉरी. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. ही जुही पण ना बरी आहे वाटलं होतं, पण ही पण विनीतच निघाली. आता परत दुसरी मॉडेल शोधा. परी अगं रडतेस का? नाही ते कांदे. कांदे? अगं तू कशाला चिरलेस कांदे? मी तुला म्हटलं होतं ना मी चिरेन नंतर. नाही झाले चिरून आता. बटाटे पण चिरायचे. जाऊ दे ना काम. की तू ऐकव ना तुझी कविता. ऐकू. जेव्हा जीवनाच्या वाळवंटात उगवतील कॅक्टस, क्षणाक्षणाला टोचतील वेदनेचे फ्रॅक्चर्स, वाटेल पळून जावं घेऊन घरचा ट्रॅक्टर, शोधत उपाय या वेदनेवरचा रिॲक्टर, जेव्हा करावा वाटेल या वेदनांचा अंत, तेव्हा वापरा हे जादुई मसाज बॉलचे यंत्र. कशी वाटली कविता? मस्त आहे. म्हणजे बरी आहे. बघ विसरलेच बटाटे सोलायचे. कच्चेच राहिलेत ग. अजून थोडा वेळ जर ठेवले असते तर नीट शिजले असते नाही का? राहू दे, मी पुन्हा कुकरला लावते. थँक्यू. पाहिलं ना, आपल्या कॉलेजच्या मॅडमना सुद्धा या मसाज बॉलचा खूप छान अनुभव आलाय. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी विकत घ्या हा मसाज बॉल. कसं झालंय? वा वा वा, भारी आहे एकदम. भारी भारी. म्हणजे असं पहिल्यांदाच बघितलंय मी. विद्यार्थीच घेतोय शिक्षकाची परीक्षा. परीक्षा नाही, इंटरव्ह्यू. हा ग तेच ते. म्हणजे दुधाला मिल्क म्हटल्यावर ते काय फाटायचं राहतंय काय? चला, माझी तयारी झाली बाबा प्रोजेक्टची. आणि आता एक्स्ट्रा वेळ मिळाला ना तर स्पेशल इफेक्ट देईन म्युझिक मध्ये म्हणते. हा हा, दे दे. म्हणजे म्युझिक जसं आयुष्याची पोकळी भरून काढते ना, तसं तुझ्या इंटरव्ह्यू मध्ये जिथे कुठे रिकामी जागा असेल तिथे भरून काढेल म्युझिक. हा. आयुष्याची पोकळी काय? अगं म्हणजे असं मी नाही म्हणत, निरू म्हणतो. त्याला जेव्हा घरच्याची आठवण येते ना तेव्हा तो रात्री गाणी ऐकतो. हा. माझे बाबा पण रोज रात्री मंदिरात भजन ऐकायला जातात. हा. रेणुका, तुझ्या बाबांना तुझी लय आठवण येत असेल ना? अगं काय झालं? काही नाही. कुठलं म्युझिक देऊ त्याचा विचार करते. विचार नाही करायचा. डायरेक्ट निरूकडे जायचं. त्याला कळतं म्युझिक मधलं थोडंफार. म्हणजे माझ्यापेक्षा कमीच कळतं, पण त्याला कळतं. तो तुला सुचवेल असं काहीतरी गाणे बिणं. चालेल. हे सम्राट, तुझ्या प्रोजेक्टचं काय? कुठवर आलंय? माझं गणपतीच्या मिरवणुकीसारखं चौकातच थांबलंय. म्हणजे काय करायचं अजून ठरलेलंच नाहीये? ठरलंय तसं, पण जे ठरलंय ते कसं करायचं हे कळत नाहीये. म्हणजे डोक्यात खूप काही शिजतंय पण काहीच टेस्टी लागत नाहीये. शिजतंय पण टेस्टी लागत
म्हणजे तू खाण्याबद्दल काही करणार आहेस? नाही नाही, खायचं नाही का? खायचं नाही. मग नक्की काय करणार आहेस? हे बघ, असं ना मोठाच्या मोठा बॅनर लावणार आहे, फुल हवा करायची एकदम. हा, म्हणजे लोकांनी बॅनर कडे बघितलं ना तेव्हाच त्यांना मसाज बॉलचा इफेक्ट आला पाहिजे. हा भारी भारी आयडिया आहे. हा. मग गड्या अडतय कुठं? अगं, जे डोचक्यात आलंय ते बॅनरवर कसं छापायचं हे कळत नाही. तुला सांगू काय डोचक्यात? हा, हे बघ, ऐक, एका माणसाने घोड्यासोबत रेस लावली. घोड्यासोबत तो धावतोय 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 पण तो अजिबात थकत नाही. का? का? कारण त्याच्या हातात मसाज बॉल असतो म्हणून. कशी वाटली? चांगलं वाटतंय चांगलं चांगलं. पण जरा रिस्की आहे. मलाही तेच वाटतं. म्हणजे लोकांना कसं कळणार की तो घोड्यासोबत धावतोय? हा? पण नाही हा, माझ्याकडे अजून एक आहे. ऐक, म्हणजे एका माणसाने भला मोठा बेड एका हाताने वर धरलाय, हा? पण त्याला अजिबात त्रास होत नाही. का? कारण त्याच्याकडे मसाज बॉल आहे. करेक्ट. कशी वाटली? हा? छान आहे. छान आहे ना? हा? पण त्यापेक्षा जास्त रिस्की. तेच ना, मला पण हेच वाटतं. म्हणजे एका हाताने बेड उचलणारा कुठे शोधू मी? पैलवान. नाही तसं रिस्की नाही. म्हणजे एका हाताने बेड उचलणं काय रिस्की नाहीये? ती रिस्क आहे, म्हणजे करणं रिस्क नाही, मग? समजणं, लोकांना समजणं रिस्क आहे. म्हणजे तुला माझी ऍड कळली नाही का? नाही मला कळली, पण ते जाऊ दे. हे बघ, तुला काय करायचंय ना ते मनापासून कर, छान कर. हा हा हा. नाहीतर करशील ऍड शक्तिवर्धक कॅप्सूल, नाहीतर बिफोर आफ्टर सारखी. काय बोले? बिफोर आफ्टर? बिफोर आफ्टर. अगं हे जमतंय की? अगं रेणुका, थँक्यू. बिफोर आफ्टर जमते. बिफोर आफ्टर करू शकता. घाबरले ना मी. काय लिहितेस बघू? सिक्रेट आहे. सिक्रेट लव्ह लेटर. गुड लक. एक मिनिट. मसाज बॉलच्या टीव्हीसी वर रिव्ह्यू लिहिते, झालं की देईन वाचायला. लिही. मी पण माझा टीव्हीसी लिहून घेतो. करिअर ठरवलं नाही आणि स्ट्रगल सुरू. हे घे. नको. माझ्या स्ट्रगलमुळे तुझं करिअर गोत्यात यायचं. माझं करिअर करून झालंय. आय मीन रिव्ह्यू लिहून झालाय माझा. घे. हे झालंय ना, मग दाखव की. वाव, मस्त जमून आलेत. काय पॉइंट्स? नाही, अक्षर. नीरव, नाही पण सिरियसली यार, छान लिहिलंयस तू. म्हणजे मुद्देसूद आणि एकदम डिटेल्ड. थँक्यू. तू ना खरं तर फिल्म्सवर लिहायला हवं. फिल्म्सवर? हो. नाहीतरी बघ ना, आजकाल न्यूजपेपरवर जे काही रिव्ह्यूज येत आहेत ते बघता तिथे तुझी जास्त गरज आहे. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. पण मला नाही वाटत मला फिल्म्सवर रिव्ह्यू लिहायला जमेल. हे तू का ठरवतेस? मग कोण ठरवणार? मीच ठरवणार ना मला काय जमेल काय नाही ते. हो, पण तू ट्रायच नाही केलं तर तुला कळणार कसं? चालेल, बघेन एखाद्या फिल्मवर रिव्ह्यू लिहून. वेट. एखाद्या कशाला? तू माझ्या टीव्हीसी वर लिही ना. म्हणजे फक्त टीव्हीसी वर नाही तर अख्ख्या प्रोसेसवर लिही. म्हणजे मेकिंग पासून ते एंड पर्यंत. आणि तो रिव्ह्यू तू प्रोजेक्ट म्हणून सबमिट कर. सरांचा फीडबॅक पण मिळेल ना तुला. काय म्हणतेस? आयडिया इनोव्हेटिव्ह आहे. मग ठरलं तर मग तू माझ्या टीव्हीसी वर रिव्ह्यू लिहितेस. ओके. डन. शूट कधीपासून सुरू करणार? शूट? हे थांब. काय लगेच उद्या छापून येणार नाहीये तुझा रिव्ह्यू. आणि तसंही आपल्या हिरो बद्दल नोटीस बोर्डवर जे काय छापून आलंय त्यामुळे त्याचा जो प्रॉब्लेम झालाय तो तर सॉल्व्ह होऊ दे. कोण? धवल? हो ना यार, काय प्रॉब्लेम झालाय कळतच नाहीये. नोटीसवर लागल्यापासून ना गायबच झालाय. फोनही उचलत नाहीये. सकाळी भेटला होता मला,
दाखवत नव्हता पण अपसेट वाटत होता रे. तुला काय वाटतं त्यांनी खरंच कुणाला फसवलं असेल? कमॉन, चॅम्प कोणालाही फसवणाऱ्यातला नाहीये. येस, मला पण तेच वाटतं. पण तो प्रॉब्लेम मध्ये आहे हे नक्की. त्याचा प्रॉब्लेम कळायला आणि त्याला मदत करायला तो भेटायला तर हवा ना. आपण त्याच्या घरी जाऊयात का? घरी नक्की सापडेल. हा, ग्रेट. आपल्याला निवांत बोलता येईल. सम्राटला बरोबर घेऊया. म्हणजे काय राव, त्याला तर घ्यावंच लागणार, नाहीतर आजीला स्वयंपाकात गुंतवून कोण ठेवणार? हा भाई भाई बघ ना काहीतरी. हा, अरे तू नाही करणार तर कोण करणार? बरं ऐक ऐक, 50 नको 40 तरी बघ. अरे एवढे जुगाड केले मी तुझ्यासाठी, तू माझ्यासाठी एक नाही करू शकत? काय बोलतो यार भाई, तू तू ट्राय. हॅलो, काम करून घ्यायला सगळे असतात, आपल्याच कामासाठी कोण नाही. काय रे, काय झाला? काही नाही ग, गरम होतंय. गरमी आहे ना खूप. मी तरी तुला म्हणत होतो एसी लावून घेऊया म्हणून. घेऊया हा घेऊया. तुझ्या आज्यान मरताना माझ्या नावान डबोला ठेवल्या ना मागे. आजी घे चहा घे. दुकानावर बसाक सांगलंय तर तोंडार नाही म्हणून सांगतोस. नाही घरात तंगड ताणून पाडान रवतोस. कॉलेजात जाऊक सांगलंय तर ता नाही. दुकानात बसाक सांगलंय तर ता पण नाही. आजी मी मगाशीच म्हणालो होतो ना कॉलेजला सुट्टी आहे म्हणून. हो, तुम्ही खावा सुट्टियो, तुमच्या नशिबात सुट्टियो. माझ्या म्हातारीच्या नशिबात दुकान. असं आपला काम. चल मी जाऊन येते दुकानात. अरे पोरांना तुम्ही, अरे असा दे. काय रे मेल्यानो, आत्ता आजीची आठवण येली तुमका? हा? तुम्ही हो आम्ही. तू आज कॉलेजला का नाही आलास? म्हणजे आज कॉलेज होता. ह्या मेल्यान सांगितलं ना आज कॉलेजात सुट्टी आहे म्हणून. हो सुट्टी होती कॉलेजला. हो सुट्टी होती कॉलेजला, पण आमचं ठरलं होतं ना बाहेर फिरायला जायचं ते. पण हा आलाच नाही. हा कुठे होतस? शाबास. म्हणजे या गाव गुंडान तुमका पण सवय लावल्या उंदाडके करून फिरत राहायची. नाही आजी, ऍक्च्युली ते सम्राट आणि नीरव मुंबईत नवीन आहेत ना, म्हणून आम्ही त्यांना फिरायला घेऊन जाणार होतो. हो आजी. हसा काय? बरा तुम्ही बसा. हा, माझी दुकानावर जाऊची वेळ झाली आहे. आणि या उंडग्यासाठी 2 कप चहा करून ठेवलं. ते दोघात 3 करून घ्यावा. आणि जाऊची घाई करू नको. आल्यासरशी जेवण जावा. जेवणच जाणार आम्ही. मी जाऊन येते. धवल, या सगळ्यांका काय होया नको बघ जरा. हा हा चल चल चल. येते रे पोरांनो. बोल, काय झालंय तुला? मला पुढे काय नाही. काही नाही. मग आजीशी खोटं कशाला बोललस तू? ती कॉलेजला सुट्टी आहे म्हणून. हा? अरे ते दांडी मारली ना, पण दांडी मारल्यावर कटकट करते रे म्हातारी, म्हणून ढाचा दिला. ओके, ढाचा. पण मग कॉलेजला दांडी का मारलीस? माझा मूड नव्हता रे. मूड नव्हता का हिंमत नव्हती? हा, हिम्मत. आपण कोणाला घाबरतो कॉलेजमध्ये? आता तुलाच माहिती ना तू कुणाला घाबरतोस आणि नाही ते तूच सांग. आणि तसंही नोटीस लागल्यापासून तूच टाळतोयस आम्हाला. टाळत नाहीये रे, प्रोजेक्टचं ना खूप टेन्शन आलंय. हे चहा घेणार? चॅम्प, एखादी गोष्ट लपवता येत नसेल ना तर लपवू नये. ओके? आणि खोटं तर अजिबातच बोलू नये. आणि आजीसारख्या देव माणसाशी तर मुळीच नाही. अरे बाबा खोटं नाही बोलत आहे मी, मला काहीच झालेलं नाहीये. हे बघ धवल, तुला आम्ही आमचा चांगला मित्र मानतो म्हणून विचारतोय. कशाला उगाच पराचा कावळा करताय? काही नाही झाले, सांगितलंय ना. चॅम्प, अरे तुला आम्हाला नसेल सांगायचंय तर तसं स्पष्ट सांग ना. पण उगीच खोटं बोलून आम्हाला मित्र मानत नसल्याचं फिलिंग नको देऊस प्लीज. एक्झॅक्टली. बघा तसं काही नाहीये. तसं नाही म्हणजे कसं आहे मग? हा, तू जर आम्हाला मित्र मानत असतास ना तर इथवर येण्याची वेळच आली नसती.
आणि इथे आलोय तरी तू आम्हाला काहीच सांगत नाहीयेस. ह्याचा काय अर्थ झाला? ह्याचा एवढाच अर्थ होतो ना की तू आम्हाला मित्र मानत नाहीस. हा? आणि जर तू आम्हाला मित्र मानत नसशील ना तर आम्हाला नाही राहायचं इकडे. चल चल निघा सगळे. चला चला. थांबा यार. भला मोठा झोल झाला यार. अरे झोल झालाय ते आम्हाला माहिती आहे, पण नक्की काय झालंय सांगशील काय? स्पोर्ट्स बाईक घ्यायची होती मला. हा. त्यासाठी मी एका माणसाकडनं 50,000 रुपये उधार घेतले होते. मग का बाईक चोरीला गेली? बाईक घेतलीच नाही तर चोरीला कशी जाईल सम्राट? म्हणजे तू बाईक घेतलीच नाहीस? अरे मग तू केलं काय त्या पैशांचं? हा. कसं आहे, ती बाईक आहे ना 1 लाख रुपयाची. 1 लाख? का त्याला इंजिन बसवलं होतं सोन्याचं? सोन्याचं इंजिन नाही, हरण्याची चाकं बसवली आहेत त्याला. काय पळते यार ती गाडी. आपल्याला पण पळवायची होती अशी. किंमत बघितली आणि तोंडचं पाणीच पळालं. मग काय, माझा एक मित्र आहे यार मंग्या. तो म्हटला मला त्याचा कोणतरी दूरचा जवळचा मित्र आहे, त्याच्याकडे एक स्कीम आहे. तो म्हणे पैसे दिल्यावर 2 दिवसात ते ट्रिपल करून देतो. मग काय, मी घेतले साहेबाकडनं 50,000 रुपये आणि दिले त्याला. 2 दिवस झाले, 2 आठवडे झाले, 2 महिने झाले, ते पैसे काय ट्रिपल होतच नाहीये. तो मंग्या पण गुल आणि तो त्याचा मित्रही गुल. त्या साहेबा बसलाय माझ्या मानगुटीवर. मला म्हणाला 2 दिवसात 50,000 रुपये परत कर. 2 दिवसात कसे देऊया? त्यातला 1 दिवस गेला. त्या संध्याकाळपर्यंत जर पैसे नाही दिले ना त्याला, जीव गेली यार माझा. जीव कसा गेला? आपण कशाला आहे मग? जरा थांबतो काय? तुला माहिती आहे साहेबा कोण आहे? 6 मर्डरचे केसेस आहेत त्याच्यावर. काय? अरे मग अशा माणसाकडून पैसे घ्यायचेच नाहीत ना. पण मला घेतल्यानंतर कळलं ना. ओ गॉड यार, पण आता करायचं काय? आता काय, शेवटचा 1 दिवस उरलाय माझ्याकडे. सगळे ऑप्शन पण संपले. तर बाहेर गेलो ना तर ते साहेबाची माणसं धरतात आणि घरी ही आजी 100 प्रश्न विचारते. मग आजीला का नाही सांगून टाकत? तू वेडी आहेस का ग जरा? सॉरी, तू आजीला ओळखत नाहीस. त्या साहेबाला पुरून उरेल एवढा मारेल ती मला. काही करून 50,000 मॅनेज केलेच पाहिजे. अरे पण करणार कुठून? घरी विचारलं तर 50,000 रुपये देण्यापेक्षा 50,000 प्रश्नच विचारतील. आणि मी तर आता घरी मागू पण शकत नाही. बरं आता करायचं काय? छॅम, तू नको काळजी करूस, होईल काहीतरी मॅनेज. अरे पण कसं होणार? असं उदास बसून नक्कीच नाही होणार. आणि तसंही तुला आम्ही उदास अजिबात बघू शकत नाही. होतील कुठून तरी मॅनेज. कुठून होणार? असं कोण आहे का आपलं ओळखी जो एवढे पैसे एका वेळी मॅनेज करू शकतो ते?